नितेश सर जसा सिंह आपल्या भक्ष्यावर झडप मारतो तसा जणू अजय नवले यांनी झडप मारली ती म्हणजे चेंडूवर आणि भावेश नाईकची विकेट इथे मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलोय। ही विकेट जरी गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात असली तरी याच्यामध्ये जवळजवळ 75% योगदान हे मात्र असेल अजय नवले याचं। नवीन बॅट्समन इन एट नंबर 3 मिस्टर कॅप्टन कूल सचिन नाईक। पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे, कॉन्फिडन्स मात्र इथे दुणावला असेल तो म्हणजे अरविंद यांचा। यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार इरादे स्पष्ट करणारा कॅप्टन कूलच्या बॅटमधून आलेला हा षटकार। पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली नक्कीच, त्यानंतर मात्र सचिन नाईक यांनी आल्या आल्या खरपूस समाचार घेतला आणि हल्ला चढवलाय आणि आलाय षटकार आणि षटकाराने मात्र इथे श्री गणेश झालाय गावदेवी धारावे संघाचा। 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आपल्याला खेळायला मिळतात। 24 चेंडूवर नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा नक्कीच प्रयत्न राहील तो म्हणजे धारावे टीमचा। त्याची सुरुवात झाली आहे। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा आपण पाहतोय हाफ व्हॉली होता त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता पुल शॉट मध्ये, पण तिथे काही सक्सेस यश काय मिळत नाहीये, थोडीशी गती कमी केली होती। यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज अरविंद राणा, त्याचा फायदा मिळतोय अवांतर धावेच्या रूपामध्ये धारावे टीमला। टीमची धावसंख्या एकाने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 7च्या घरामध्ये। 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, पूर्वार्ध प्रगतीपथावर आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय गती थोडीशी कमी केली होती, गुड लेंथवर गोलंदाजी, पिचिंग झाल्यानंतर थोडासा ऑफ साईडला चेंडू वळतोय आणि आपण पाहतोय सचिन नाईक त्याला कुठेतरी ओळखण्यामध्ये कमी पडतायत, पण नक्कीच चांगलं कमबॅक केलं जाईल। डॉट बॉल येतोय, टीमची धावसंख्या अजूनही 7 वर, सिंगल डिजिट वर। अरविंद विरुद्ध सचिन नाईक या बॅटल रंगताय। यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, बॉटमला चेंडू लागतोय आणि अजय नवले मात्र या मॅच मधला पकडतोय दुसरा कॅच। चांगलं जजमेंट आणि एक चांगला हादरा धारावी टीमला देण्यामध्ये यशस्वी डेनिस इलेव्हन निरू संघ। न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत इन एट नंबर 4 संदेश। आतापर्यंत तरी डेनिस इलेव्हन नेरूळ संघाचं वर्चस्व या सामन्यावर राहिले, पण धीरज भोईर आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आतापर्यंत तरी उभे होते, आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करतील। शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला, टीमची धावसंख्या अजूनही 7 वर आहे। शेवटचा बॉल पहिल्या षटकातला, यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, घुटना टेक तमाशा देख, चेंडूला ओळखलं, जज केलं आणि त्याला मात्र भिरकावून दिलं काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधोमध षटकारासाठी। नेहरू तर दुसऱ्या बाजूला गावदेवी धारावे। पहिल्या षटकामध्ये तरी डेनिस इलेव्हन नेहरू टीमचं वर्चस्व राहिलं होतं, पण शेवटच्या चेंडूवर मात्र
धीरज भोईर जे पहिल्या चेंडूचा सामना करत होते या इनिंग मधल्या, त्यांनी मात्र ठोकला एक दमदार षटकार. आणि मात्र जे विश्लेषण होतं अरविंद राणा यांच्या षटकाचं ते पूर्णपणे कोलमडलं. पूर्णपणे त्याच्यामध्ये फरक जाणवला त्या षटकाराबरोबर. टीमची धावसंख्या 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात सामना करतील संदेश. गोलंदाजी मार्कवर असतील सचिन. दुसरं षटक. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस. त्याचा फायदा उचलण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी. चेंडू फळीचा कोणता. पाठीमागे आपण पाहतोय क्लोज किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः अरविंद राणा. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आपण पाहतो लेग्स पकडून प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी. अपील केले गेले पंचाकडनं कधी दाद मिळाला नाही. पंचांचा इशारा आला. लेग बायच्या रूपामध्ये अवघी एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचतंय 14च्या घरामध्ये. आणि ते सर असं म्हटलं जातं की प्रत्येकाचं आयुष्य हे शून्यापासूनच सुरू होत असतं, पण त्या शून्याच्या समोर आकडे मात्र स्वकर्तृत्वाने लावावे लागतात. आणि ते आकडे लावण्याची किमया या दोन संघांमधनं कोणता संघ यशस्वी ठरतोय, कारण ही सामना जो आहे या बक्षीस पात्र फेरीसाठीचा सामना आहे. एक बक्षीस त्याच्या नावावर नक्कीच लावलं जाणार. त्याचा क्रम मात्र उद्या ठरेल 1 ते 4 मधला, पण एक नक्कीच त्यांच्या बक्षीस नावावर लावलं जाणार. सचिन पुन्हा एकदा समोर मिस्टर 360. पुन्हा एकदा आपण पाहतोय फिरवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये. विकेटचं पतन आणि अजून एक दमदार हादरा देण्यामध्ये यशस्वी डेनिस 11 नेहरू संघ. ते सर काय सांगाल आपण, आतापर्यंत तरी डेनिस 11 नेरूळ संघाचं वर्चस्व राहिलंय? नक्कीच वर्चस्व राहिले, कारण मागच्या सामन्यामध्ये त्याने अभ्यासपूर्ण मी म्हणेन जो खेळ खेळला, तदनंतर एक कॅच ते मॅचचा क्रंच पॉईंट ठरला. तो अज्जू नवले यानं फुल डाईव्ह मारून जो कॅच पकडला, तदनंतर मात्र मी म्हणेन सामन्यामध्ये शिरकाव केलाय आणि टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर थोडंसं कमबॅक. मागच्या एका चेंडूवर मात्र फलंदाज जो बाद झाला धीरज भोईर, त्यानंतर मात्र या सामन्यामधील आपली संपूर्ण पकड ही मजबूत करताना पाहायला मिळतोय तो अज्जू नवले आणि त्यांची संपूर्ण टीम. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर अरविंद राणा याचं देखील कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्त्वाचं राहिले, कारण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याला फलंदाजाचा स्टान्स माहिती आहे. त्याच्यामुळेच की काय गोलंदाजानं कोणत्या लाईनलाच गोलंदाजी करावी ती मात्र नक्कीच त्यांनी गोलंदाजांसोबत कंटिन्युअस मात्र कन्व्हर्सेशन ठेवलंय. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस सरकुर पद्धतीचा चेंडू त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, तितकंसं टायमिंग जमला नाही. कार्पड सायाने चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या तिकडे. अमित वाडकर चित्त्याच्या चपळाने येते, इथे मात्र ओव्हर थ्रो. पण विकी भोईर आपण पाहतोय बराच पुढे गेले होते, त्यामुळं दुसऱ्या धाव घेण्याचा मात्र त्यांच्याकडनं प्रयत्न झाला नाही. टीमची धावसंख्या 2 धावेने मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा एक चेंडू असेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर सचिन. त्याचा सामना करतील ते म्हणजे संदेश. विक्की भोईर आणि संदेश या 2 बॅट्समनवर आता इथे जबाबदारी असेल आपलं धावफलक आपल्या संघाचं एक चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवण्याचं. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीराचा वेध घेतोय, थोडासा पिचिंग नंतर खाली राहतोय. अतिवेगवान चेंडू. 2 षटकं संपलेत. शेवटच्या चेंडूवर आला
थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. डेनिस इलेव्हन नेरूळ संघ, थोड्या सहकार्याची अपेक्षा आपल्याकडनं आम्हाला आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या म्हणजे सचिन याने, आणि एक महत्वाची विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये मिळवली. पहिल्या षटकाचा विचार जर केला नितेश सर तर 13 धावा खर्च केल्या होत्या अरविंद राणा याने. 2 बळी त्याने टिपले होते, पण जो रन रेट होता तो चांगला होता. तदनंतर मात्र सचिनने जे षटक फेकलं, षटक क्रमांक 2, त्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4, आणि तिथे मात्र कमबॅक केलं डेनिस इलेव्हन नेरूळ टीमने. आता मात्र 12 चेंडू स्ट्रायकिंगला एकला असेल धारावी एक्सप्रेस विकी भोईर, आणि गोलंदाजी माकोर असेल मिस्टर बाबू, ज्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. प्रेसिव्ह बॉलिंग ज्याच्या माध्यमातून झाली होती त्याच्यावर जबाबदारी, कारण विकी भोईर सारखा एक नामवंत फलंदाज ज्याच्याकडे चांगला दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे. पहिलाच बॉल आपण पद्धत सोडून दिलाय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचाकडनं दंडित केलं जाते. गोलंदाज बाबू याला अवंतर धावेच्या रूपामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 18. या चुका कुठेतरी या महत्वाच्या सामन्यामध्ये टाळाव्या लागतील डेनिस इलेव्हन टीमला. यावेळेस मात्र रडारमध्ये होता आणि या बॉलला पाठवून दिलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून विकी भोईरच्या बॅटमधनं. हा आलेला आहे एक चांगला देखणा षटकार. आणि या षटकारावर टीमची धावसंख्या मात्र जंप घेते आणि जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. इथे मात्र गेअर चेंज करावा लागेल, तो म्हणजे धारावी टीमला. तर डेनिस इलेव्हन संघ विनंती असेल प्रत्येक चेंडूनंतर आपण डिस्कशन करू नका, बिटवीन द ओव्हर्स आपण करा, ही विनंती असेल आपल्याला. आपल्याला सूर्यास्ताच्या अगोदर हा सामना संपवायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा बाबू कमबॅक करेल का विकी त्याच्यावर आक्रमण करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरला मात्र उडवलाय, हल्ला केलाय, आक्रमण केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संख्या षटकारात झाले 30. इथे मात्र मनसुबे स्पष्ट केलेत. पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण केले विक्की भोईरने. आता मात्र क्लोज किपिंगच्या भूमिकेमध्ये अमित वाडकर. थोडीशी काळजी घ्यायची प्रत्येक खेळाडूने. पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट. नितेश सर आपण पाहिलं जेवढा आनंद देणार असतं तेवढंच रिस्की देखील असतं, कारण आपण पाहतोय पावसामुळे मैदान जास्त थोडंसं बऱ्याच ठिकाणी पाणी देखील असतं, त्यामध्ये नक्कीच इजा होण्याची शक्यता असते. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक. 2 षटकार खाल्ल्यानंतर गुडलँथवर चेंडू पिचिंग झाल्यानंतर चेंडू फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. टीमची धावसंख्या अजूनही फक्त 30. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन तितकंसं जमलं नाही. चेंडू फळीचा कोणता संपर्क होताना दिसत नाही. चांगलं कमबॅक बाबू याचं. 2 षटकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. टीमची धावसंख्या अजूनही 30 वर स्थिरावली आहे. यावेळेस पंचाकडनं दंडित केलं जाईल गोलंदाजाला. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, अवांतर धावेच्या रूपामध्ये, वाईटच्या रूपामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या 1 धावाने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 31च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3रं षटक मार्गस्थ असताना म्हणजे एकूण या पूर्वार्धामध्ये 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण 4 षटकांचा हा सामना आहे. तर मात्र राऊंड द विकेट. यावेळेस लोअर फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी, 2 षटकार खाल्ल्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, नंतर एक वाईड, पुन्हा एकदा डॉट बॉल, म्हणजे पूर्णपणे जखडून ठेवलं, शांत ठेवलं विकी भोईर याला, कारण त्याचा आत्मविश्वास कुठे तर दुणावला होता 2 षटकार त्यांनी मारल्यानंतर. पण बाबू यांनी मात्र चांगलं कमबॅक केले. शेवटचा बॉल, यावेळेस फुलटॉस सारखं गिफ्ट आपण जर विकी भोईरला द्याल तर तो दोन्ही हाताने सरळ त्याचा स्वीकार करणार. ते 6 चेंडू या पूर्वार्धामधले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 रन्स ऑन द बोर्ड. आणि शेवटचे निर्णायक अखेरचे या पूर्वार्धामधले चाकण्याची जबाबदारी ती दिली आहे डेनिस 11 टीमने, ते म्हणजे राहुल याच्या खांद्यावर. निर्णायक 6 चेंडू असतील. विकी भोईर, नितेश सर आपण पाहिलं जेवढी स्ट्राईक या ओव्हरमध्ये घेईल तेवढा धारावी टीमच्या फायद्याचं ठरेल. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे संदेश, जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना आतापर्यंत केलाय. पहिलाच बॉल असेल, यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय फाईन लेगच्या धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर आला एक षटकार. यावेळेस मात्र चांगला कमबॅक. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन बॅक टू द डगआउट. New batsman in at number 6, Mr. Kamesh. स्ट्रायकिंग एंडला असेल कामेश, पण डेनिस 11 नेहरू टीमच्या जमेची बाजू म्हणजे विकी भोईर अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. त्याला जेवढं तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला ठेवणार तेवढं तुम्ही धावसंख्येला मात्र थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. कामेशने इथे मात्र हाफ वॉली आणि पूल केलाय. पूल सक्सेसफुल. मिड विकेटच्या डोक्यावरनं हा आलेला एक चांगला षटकार. एका चेंडूवर गोलंदाजाचं वर्चस्व तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाचं वर्चस्व. षटकार, तदनंतर विकेट, तदनंतर पुन्हा षटकार. फुलटॉस बॉल, त्याला काटपळ सायाने खेळून काढले. मनगटाचा वापर, बॉटम हँडचा चांगला वापर. डीप मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. विकी भोईरकडनं कॉल नाकारला गेला आणि अवघी 1 धाव काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज समाधानी. अर्धशतक धाव फलकार लागले. 50 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 2 बॉल्स टू गो इन द व्हेरी फर्स्ट इनिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विकी भोईर इथे मात्र आता मात्र आक्रमक पवित्रा ती रिस्क घेणार. तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार, कारण शेवटचे 2 चेंडू राहुल याच्या षटकातले. राईट मोर द विकेट विकी भोईरसाठी.
लोअर फुल टॉस, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला चेंडू स्पर्श होतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावत येतोय. पहिली धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय तो म्हणजे कामेश. अवघी एक धाव मिळते, एका धावेने टीमची धावसंख्या झाली 51 आणि असेल शेवटचा एक चेंडू. ₹51 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू स्ट्रायकिंग एंडला असेल विक्की भोईर. नक्कीच चौकार षटकाराने जर या इनिंगला समाप्त केलं, नक्कीच विकी भोईरला त्या ठिकाणी समाधान व्यक्त करता येईल. बॅट्समन दीपक, शेवटचा बॉल आणि फुल टॉस आणि पुन्हा एकदा भेटवस्तू बहाल आणि त्याचा पुन्हा एकदा सडळ हसाने स्वीकार. यावेळेस मात्र लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं विकी भोईरने आणि पाठवून दिलं षटकारासाठी. ते म्हणजे डेनिस 11 नेहरू टीमला जर टॉप 4 मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे, एक बक्षीस जर आपल्या नावावर लावून घ्यायचं आहे, तर मात्र नक्कीच कालच्या दिवसाचा विचार जर केला तर कालच्या गटामध्ये रुद्र 11 पारगाव हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो रुद्र 11 पारगाव या टीम बरोबर उद्या सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. येस, आणि रुद्र 11 पारगाव संघाचा जर का विचार केला तर विशाल पाटील याचा उल्लेख नक्कीच करावा असं वाटतं, कारण त्यांनी हा संघ पॅक केला आहे आणि त्यांनी पॅक केलेला हा संघ उद्या मात्र नक्कीच उद्याच्या दिवशी 8 संघ आपल्या गावातले असतील. उद्या आजच्या दिवसात जी गर्दी आपण पाहिली त्याही पेक्षा जास्त गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि प्रेक्षक मनमुराद आनंद नक्कीच घेतील उद्याच्या स्पर्धेचा अशी मात्र अपेक्षा करूया. आणि चला ओपनिंग पेअर अज्जू, अरविंद राणा, चला क्विक काइंडली इनिशिएट टुवर्ड्स दी गेम प्लीज, कारण यानंतर मात्र आजच्या दिवसाला पूर्णविराम आम्ही घेऊ आणि उद्याच्या दिवशी मात्र खरावे गावातील स्थानिक 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. उद्या पूर्वार्धामध्ये 8 संघ खेळ करतील, तदनंतर 2 सेमी आणि 1 फायनल. कालच्या दिवशी पहिल्या गटामधून भेंडकल हा संघ प्री क्वार्टर फायनल या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. तदनंतर आजच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 संघांवर मात करून सेक्टर 48 हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. अर्थातच त्यांचा सामना पहिला होईल, तदनंतर सेमी आणि त्यानंतर मग मेगा फायनल आणि फायनलचा सामना. उद्यासाठी मात्र मी म्हणेन नक्कीच प्रेक्षकांसाठी खूप चांगली पर्वणी आहे. ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करतोय. युवराज, ज्या घटकांनी या स्पर्धेला खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये समालोचक असतील, आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनमधून जर का
सांगायचं झालं तर हर्षद मडवी यांनी खूप चांगला वेळ या स्पर्धेला दिला. 2 सामने त्यांनी कव्हर केले. तदनंतर रोहित भोपी असेल, तो देखील खूप चांगला वेळ त्यानं कालच्या दिवसामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून दिला. तदनंतर जर का बघितलं गेलं तर आमच्या गावातील आमचे मार्गदर्शक मोठे बंधू राकेशदादा तांडेल असतील, प्रतीक तांडेल असतील आणि दिवा गावावरून एक नवीन समालोचक आमच्यासोबत जोडला होता. तदनंतर जर का बघितलं गेलं तुषार गावंड दिवा गावातील तो समालोचक, त्याने देखील 3 ते 4 सामने कव्हर केले. आज या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं तुझं कौतुक करावं असं वाटतं, कारण खूप चांगला वेळ तू दिलास आणि प्रेक्षकांची मने संपूर्ण मने जिंकली. मला कमेंट आलेत की खूप चांगला समालोचक आहे, मराठी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहे आणि स्पष्ट उच्चार. खरं सांगायचं झालं तर स्पष्ट उच्चार ही एक वेगळी ओळख तुला आज ही मिळाली आहे आणि इथून पुढे तुझ्या ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, समालोचक म्हणून तुला नक्कीच खूप चांगले, मी म्हणेन एक चांगलं रिकग्निशन मिळेल या नवी मुंबई आणि अगदी नवी मुंबई पलीकडे, अशी आम्ही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. कामेश स्वतः चेंडू गॅदर करतोय. पहिला चेंडू गुरुनाथ पाडेल मात्र या चेंडूला वाईट घोषित करतायत. 1+1 या धावा मिळतील 2. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात होते अरविंद राणा आणि अज्जू नवले. अज्जू नवले या खेळाडूचा सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख झाला होता. बॅटिंग डिपार्टमेंट असेल, बॉलिंग डिपार्टमेंट असेल आणि मगाशी क्वालिटी फिल्डिंग परफॉर्मन्स आपण पाहिलं. यावेळेस आपण उल्लेख करत होता आणि त्याच दरम्यान अजय नवले अर्थात अज्जूच्या बॅटमधनं हा तडाखा, बॉल सीमा पार मिड विकेटच्या डोक्यावरनं. मुसीबतों से निकलती है शख्सियत यारो, जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का. तुम्हाला क्रिकेटमध्ये झुंजावं लागेल, यश अपयश पचवावं लागेल, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देऊ पण येत नाही असं म्हटलं जातं. इथे मात्र क्रिकेटमध्ये यश अपयशाच्या जोरावर एक परिपक्व खेळाडू म्हणून तुम्ही नावारूपाला येता. अज्जू नवले याचं ज्वलंत उदाहरण. दुसरा बॉल हा देखील थोडंसं टायमिंग खराब. बॉल चाललाय फाईनच्या दिशेने, तिकडे सचिन नाईक स्वतः तैनात. त्या दरम्यान एक सिंगल, टीमची धावसंख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. आणि नितेश सर, आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला, समालोचकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. मला या ठिकाणी संधी दिलीत त्यासाठी आपलं मनापासून आभार. नक्कीच अजून सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दरम्यान, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत पण अवघी सिंगल या ठिकाणी काढण्यामध्ये यशस्वी. टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अर्थात 10 वर जाऊन पोहोचले. 58 धावांचा लक्ष्याचा बाटला इथे डेनिसेल नेहरू संघ करतोय. गावदेवी दारावे या टीमच्या विरुद्ध. विकी बोयर ऑन द बॉलिंग मार्क. काय गोलंदाजी, तेज तर्रार, तिखट मारा, पापणी लवते न लवते तोच चेंडू अजय नवलेच्या समोरून पसार विकेट किपरच्या हातामध्ये. अज्जू जोपर्यंत बॅट फिरवतोय, अज्जूचा बॅट स्विंग खूप चांगला आहे आणि असं असेल तरी देखील ज्या गतीनं चेंडू पडलाय, चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा स्पीड गती प्राप्त करतोय. यावेळेला देखील मिस्टॅमिक स्ट्रोक चेंडू बॅटच्या नीटचा पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा कन्सिक्युटिव्ह 2 चेंडू डॉट फेकले जातात. अज्जू याच्या स्किल सेटचा जर का विचार केला तर मनगटामध्ये असलेली ताकद, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, फुटवर्कचा वापर आणि नक्कीच त्याच्याकडनं होणारे स्लॉक स्वीप पाहण्यायोग्य असतात. यावेळेला मात्र 3 चेंडू डॉट फेकतो. ही ओळख आहे, ही ओळख आहे विकी भोईर याची. पहिलं षटक सुरुवात कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण हे सादर करतोय. जो षटकार लगावला तदनंतर मात्र कमबॅक.
टीमची धावसंख्या 10, जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष. याचा अर्थ येणारे चेंडू असतील 18 आणि 48 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर 360 धीरज भोईर याला पाचारण करण्यात आलंय. पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अरविंद राणा सोनू एक नावाजलेला फलंदाज या नवी मुंबई नगरीतला. पहिलाच बॉल आपण पाहतोय. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न. हाईट जास्त. पंचांकडनं दोन्ही हात हवेत. अवांतर धावेमध्ये बर वाईडच्या रूपामध्ये. टीमची धावसंख्या 11. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र प्रत्येक षटकामागे कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं नितेश सर. यावेळेस मात्र उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी. आणि फॉलो थ्रू मध्ये येऊन धीरज भोईर यांनी सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केलाय आणि विकेटचं पतन. महत्वाचा फलंदाज बाद. मगाशी धीरज यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांनी सांगितलं मेहनत आम्ही करत राहतो, प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करतो, म्हणूनच की आत्तापर्यंत आमचा खेळ हा चांगला होत गेला आहे असं म्हटलं जातं. मेहनत तुम्ही करत राहा, तुम्हाला एंड ऑफ द गेम प्रमाण आणि परिणाम हे दोन्हीही पॉझिटिव्ह पाहायला मिळतील. इथे मात्र मी म्हणेन सकारात्मक दृष्टिकोनातनं हा खेळ साकारताना पाहायला मिळते तो गावदेवी धारावे संघ. आणि आत्तापर्यंत मी म्हणेन गोलंदाजीमध्ये खूप चांगलं वर्चस्व आणि या सामन्यामध्ये आपली पकड उत्तरोत्तर मजबूत करत असताना पाहायला मिळते. आणि असाच जर का प्रवास पुढे राहिला तर मात्र मी म्हणेन या सामन्यामध्ये हा संघ नक्कीच खऱ्या अर्थानं विजयाकडे मार्गक्रमण करेल. परंतु प्रतिस्पर्धी संघ जोपर्यंत अज्जू क्रीजवर आहे तोपर्यंत मात्र मी म्हणेन सामन्याचं चित्र कोणत्याही क्षणाला चित्र पालटवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. समोर अज्जू यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउटस्विंगचा हा चेंडू पंच आमच्याकडे इशारा करतायत. थोडासा जास्त डेव्हिएट झाला, चेंडू पडला ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेतोय. वळण घेतलेला हा चेंडू मिळाली वाईटनं 1 धाव. 1 मोर ॲडेड इन द टोटल, 1 मोर ॲडेड इन द एक्स्ट्रा. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 14वर. यावेळेला चेंडू हवेमध्ये. इथे मात्र एलिव्हेशन आहे का नाही भावेश मला वाटते येतो आणि इथे झेल मात्र हा टिपला जातोय. मेहनत मेहनत आणि मेहनत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच एक महत्त्वाची विकेट मिळवण्यामध्ये गावदेवी धारावे संघ यशस्वी. त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण पाहतोय स्वतः कर्णधार भावेश नाईक यांच्यापर्यंत जाऊन त्यांना या कॅचसाठी शुभेच्छा दिल्यात, कारण त्यांना माहिती आहे महत्त्वाची विकेट आहे. अज्जू नवले जर आपण पाहिलं टिकला असता तर सामन्याला कलाटणी देऊ शकला असता. पण आपण पाहतोय नवीन फलंदाज इन एट नंबर 4 अमित वाडकर. नितेश सर या खेळाडूकडे हे मात्र लक्ष असेल. वयाची 40 जरी त्यांनी ओलांडली असती तरी लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातला खेळाडू. वाई तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये या नावाचा खूप दबदबा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हेरी आउटसाइड द लेग स्टंप. दिशाहीन गोलंदाजी पंचांकडनं पुन्हा एकदा कवायत आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव. टीमची धावसंख्या 15. केस आपण पाहतोय नुकतीच गेल्या वर्षी जी रोड सेफ्टीची सिरीज राजीव गांधी मैदानावर स्टेडियममध्ये रंगली गेली बेलापूर इथे, ते नवी मुंबई पोलिसांना विजयापर्यंत घेऊन नेण्यामध्ये अमित वाडकर यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली होती. यावेळेस मात्र देखील रनिंग कॅच करण्याचा प्रयत्न. कॅच तिकडे ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सुंदररित्या कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 धावेने जाऊन पोचते 17वर. एकेरी आणि दुहेरी धावसंख्येबरोबरच नितेश सर इथे चौकार षटकारांची देखील गरज आहे. ती म्हणजे डेनिस लिओ नेहरू टीमला, कारण तुम्हाला 58 धावांच्या महाकाय लक्ष्याचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि ही महत्त्वाची लढत आहे. तुमच्या नावावर एक बक्षीस या सामन्याच्या विजयानंतर लावलं जाणार आहे. 14 चेंडू 41 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केले. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि डॉट बॉल. 13 चेंडू 41 धावांची आवश्यकता.
प्रत्येक षटकामागे इथे मात्र 20 धावांची आवश्यकता. सामना करतोय प्रदीप. अमित वाडकर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 2 षटक संपले. 2 षटक समाप्तीनंतर 58 धावांचा बाटला करत असताना डेनिस 11 नेहरू टीमची धावसंख्या आहे 17, 2 गड्यांच्या मोबदल्यात. वाडकर यांचा छंद माणसाने जपले पाहिजेत, कारण छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. म्हणूनच की काय, पोलीस दलामध्ये कार्यरत असताना क्रिकेट हा छंद जोपासला गेला आणि जोपासला गेलेला छंद हा तुम्हाला जगण्याचा एक मार्ग दाखवत असतो. असंच कुठंतरी अमित वाडकर यांच्या बाबतीत थोडंसं म्हटलं जात आहे. परंतु या सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये या विद्यमान परिस्थितीमध्ये संघ हा संघर्ष करतो आणि इथून पुढे प्रति चेंडू मागे एक षटकार, मोठा फटका येणं गरजेचं आहे. खेळ कसा होईल येणारे चेंडू सांगतील. तर निशांत गणेश मात्रे यांच्याकडनं धीरज भोईर याच्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. म्हणजे परफॉर्मन्सला मोटिवेट केले, ॲप्रिशिएट केले, ॲक्नॉलॉज केले. यावेळेला चेंडू मात्र पुन्हा एकदा फ्लाईट घेतोय सचिन नाईक. गोलंदाजी मार्ग, पहिला चेंडू फ्लाईटेड डिलिव्हरी, पडल्यानंतर गतीनं बीट केलं, टप्प्यानं बीट केला, फ्लाईटनं बीट केला आणि अंगाचा वेध घेऊन चेंडू मात्र नक्कीच बॅटकट लागली. मला वाटतं बॅट एज लागून चेंडू अंगाचा वेध घेतला गेला. एका धावानं फारसा फरक पडत नाही आहे, परंतु इथून पुढे मात्र प्रदीप याला मात्र मोठी हाणामारी नक्कीच करावीच लागेल. नक्कीच नितेश सर. आणि सचिन नाईक सारखा अनुभवी गोलंदाज समोर असताना फलंदाज इथे कस आहे बघा, आपण पाहू शकता. डॉट बॉल येतोय. नितेश सर, धारावे संघ जेव्हा फलंदाजी करत होता तर 2 षटकानंतर त्यांची देखील धावसंख्या होती 17. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 20, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 21. तसंच काहीच झालं. डेनिस 11 टीमच्या 2 षटकं झाली, 17 धावा धावफलकावर होत्या. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. सचिन नाईक स्वतः खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. अजून एका विकेटचं पतन. प्रदीप इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये देखील टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली होती, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 षटकार लगावले होते, 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर जर का बघितलं गेलं तर मात्र संदेश यानं लगावलेला षटकार आणि तदनंतर मिडल ऑर्डरमध्ये पॉवर हिटरची भूमिका विकी भोईर यानं जी लगावली आणि खूप चांगली धावसंख्या रचताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या वतीनं जी गोलंदाजी झाली, फुलटोस चेंडूवर आपण 2 उत्तुंग षटकार पाहिले. गोलंदाजीमधून चुकी झाली आणि त्या चुकींना मात्र कोणत्याही प्रकारची माफी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. कन्वर्ट केलं गेलं आणि त्यानंतर मोठी धावसंख्या रचताना आपल्याला पाहायला मिळाला तो गावदेवी धारावे संघ. इथपर्यंत खूप चांगला खेळ. यावेळेला क्लीन बोल्ड यशस्वीत भेदल्या जातात आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक करतोय आणि आपल्या संघाला मात्र खऱ्या अर्थानं सुस्थितीमध्ये आणून सोडतोय तो सचिन नाईक. न्यू बॅट्समन गौरव सामना करेल सचिन नाईक यांच्या गोलंदाजीचा. क्रॉस बॅटेड हा फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून धीरज भोईर 1 धाव मिळते. एका धावेने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते 19 वर. 58 धावांचं लक्ष आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. तिसरं षटक.
तर एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून इथे मात्र ठेवण्यात आलं होतं. कैलासवासी मुकुंद जोमा तांडेल यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू दीक्षांत गणेश मात्रे बेलापूर यांच्या वतीनं हे बक्षीस लगावण्यात आलं होतं. दोन विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं मगाशी ज्यांनी गोलंदाजी केली. धीरज भोईर यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे ते जमा झाले आणि त्याच्यानंतर मागच्या एका षटकामध्ये स्वतः कॅप्टन कुलनं सचिन नाईक यानं देखील 2 विकेट्स मिळवल्या. त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेले आहेत. तदनंतर या मॅच नंतर त्यांनी आपले प्राईज ही आमच्याकडून नक्कीच कलेक्ट करायचेत. यावेळेला चेंडू फटकाच खूप चांगला आहे, परंतु या फटक्याला धावा मिळतील 6, परंतु उशिरा का होईना हा षटकार येतोय. चेंडू आणि धावा मधलं अंतर थोडंसं का होईना कापलं जाईल. भावेश आहे गोलंदाजी मार्कवर. अंतिमचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. बाईच्या स्वरूपात ही यावेळेला मात्र यष्ट्या भेदल्या जात आहेत फलंदाज बाद आणि मॅच मधली ऊर्जा आता मात्र मी म्हणेन 0वर येऊन ठेपते. तसं मॅच फिनिश होईल. मी आयोजकांना विनंती करेन की आमचे सहकारी समालोचक ज्यांना महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिला त्यांचा यथोचित शुभसन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी आमचे मित्र या स्पर्धेचे आयोजक रवींद्र म्हात्रे यांना विनंती करेन या आजच्या दिवसासाठी ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं त्यांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीने इथं केला जाईल. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून खूप चांगली भूमिका राहिली आहे. मराठी भाषेवर असलेलं त्यांचं प्रभुत्व आणि खूप चांगलं इथे मात्र लाईव्ह कॉमेंटरी आपण पाहिली असेल, ऐकली असेल लाईव्हच्या माध्यमातून. आमच्या नवी मुंबई मधील या नेरुळ गावचे खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर नेरुळ गाव स्थित परंतु जुन्नर तालुक्यामधील सुपुत्र आणि त्यांची ॲडिशनल ओळख जर का सांगायची झाली तर गेले काही वर्ष ॲज अ मराठी कॉमेंटेटर म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या नवी मुंबई परिसरामध्ये खूप चांगली भूमिका राहिली आहे. त्यांचा यथोचित सन्मान लगेचच केला जाईल. मी दीपकच्या माध्यमातून चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांना विनंती करेन लगेचच सन्मान चिन्ह प्रदान करून आपण आमच्या गेस्ट कॉमेंटेटर युवराज माली यांचा शुभ सन्मान करायचा आहे प्लीज. तदनंतर दोन्ही पंच मी लगेचच विनंती करेन आपण देखील यायचं आहे आणि इथे ही मॅच फिनिश होते. परंतु वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि गावदेवी धारावे संघाचा हा अफलातून खेळ विकी भोईर असतील, सचिन नाईक असतील, तसेच बिहाइंड द स्टिक्स आपल्याला पाहायला मिळाले. संदेश असेल, भावेश नाईक असेल, खूप चांगली भूमिका प्रत्येकाची